Welcome to Ride and relive Bhatkanti with Sandesh. सुप्रभात मंडळी, मी संदेश परब आज निघालो आहे माझ्या ड्रीम राईडला, जी की आहे मुंबई टू देवगड, माझ्या गावी, माझ्या आजोळी. सो वाजले आहेत आता 4:30. निघायचा प्लॅन होता 4चा, त्याच्या आधीचा 3चाही बनवलेला, पण 4 एक डिसाईड करून चाललेलो की चल 4 वाजता आपण निघू शकतो. सो आता 4:30 झालेत, तरी अजून 10-15 मिनटं तरी लागतील. आणि गावी जाण्यासाठी मी जी बॅग पॅकिंग केली आहे ना, म्हणजे ते मी तुम्हाला दाखवतो आता, जी मला गाडीवर पण लवकरात लवकर लावायचं आहे. सो हे बघा, सो आता मी निघतो. थोडं गाडीवर पण तो सेटअप करायचं आहे. तो सेटअप करून झाल्यावर मी लगेच निघणार. गाडी पण फ्यूल अप करायची आहे. सो आता भेटूया आपण डायरेक्ट गाडीच्या इथे. सो मी आता आहे पेट्रोल पंपला, टाकी फुल करून घेतली. त्याचं झाले 1800 समथिंग. थांबा, हे बघा 1881. सो मी मध्ये खूप बोललो काय पण ते शूट नाही झालं, कारण मी रेकॉर्डिंग स्टार्ट करायची विसरलो. रेकॉर्डिंग स्टार्ट नाही केली. ओके, सो आता ऑफिशियली जर्नी स्टार्ट टू देवगड, मुंबई टू देवगड. चलो. So, journey started. हां, तर जे मगाशी राहिले ना, म्हणजे जे शूट नाही झालं त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलतो. तर मी हे सांगेन की मी जे आता राईड करतोय ना, आय एम नॉट दॅट एक्सपिरियन्स पर्सन की राईडमध्ये मी भरपूर राईड्स केले आहेत वगैरे. बट हां, एक जिद्द आहे की करायची राईड. एक मनात अशी इच्छा आहे, भरपूर इच्छा आहे, भरपूर वर्षांपासूनची इच्छा आहे की मला राईड करायची. सो झालं आहे असं की मी हा जो जातो आहे ती सर्वात मोठी जर्नी आहे माझी आत्तापर्यंतच्या माझ्या लाईफमधली, ऑन बाईक. सो खूप एक्साइटमेंट आहे. एक्साइटमेंट लेवल तर खूप आहे. रस्ते माहिती नाही आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट की असं रस्ते कुठले असे माहिती नाहीत. पनवेलपर्यंत माहिती आहे, आणि तो पण आय वेंट टू पुणा before I think 4 months ago I went to Pune. 4 to 5 months ago I went to Pune in January actually. So that was my last ride. It's about 150 kilometer. सो हां, जास्तीत जास्त मला 150 किलोमीटरच्या राईडचा एक्सपिरियन्स आहे. आणि आता
तोच एक्सपिरियन्स गाठीशी घेऊन मी चाललो आहे 450 किलोमीटरची राईड करायला. बरोबर. तो जे काही आता मी म्हणजे राईड करणार आहे, जे काही मी व्हिडिओज बघितले आहेत इतर यूट्यूबर्सचे रायडिंगचे व्हिडिओज वगैरे, तो सुद्धा अनुभव असेल. आता त्यांचा अनुभव आहे तो मला त्याचा काय म्हणतात उपयोग करून घेता येईल. सो अशी असणार आहे माझी राईड, अशी असणार आहे माझी जर्नी. थांब रे भाऊ, थांब 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 थांब. हां, सो मी निघालो आहे भांडूपवरून. आता गोरेगाव मुलुंड लिंक रोडला आहे. सो मी तुम्हाला दाखवलं नाही बाईकचा सेटअप कसा झाला आहे. सो मी पुढे जरा गेलो ना, ऊन जेव्हा सूर्य उगवेल तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेन. सो मी आता काळोख आहे तर इतकं पण काही दिसणार नाही. सो आता जी नेक्स्ट राईड म्हणजे नेक्स्ट जो व्हिडिओ शूट करेन ना, तेव्हा तो जरा उजेड आल्यावरच करेन, जरा उजाडल्यावर करेन. रिझन त्याला हे पण आहे की माझ्याकडे गोप्रोची एकच बॅटरी आहे जी की गोप्रोमध्ये आहे. ओके. सो गोप्रो भाऊ आमचे लवकरच त्यांचं कॅपॅसिटी संपेल, सगळी बॅटरी कॅपॅसिटी संपेल त्यांची आणि लवकरच उपाशी होतील ते. सो त्यांचं काय बोलतात आपण, त्यांची शक्ती राखून ठेवण्यासाठी आहे ना, गोप्रो भाऊंची शक्ती राखून ठेवण्यासाठी मी आत्ता सध्या इथे पॉज करतो व्हिडिओ आणि पुढे पनवेलला वगैरे गेल्यावर मी स्टार्ट करतो. सो तोपर्यंत जरा स्पीडअप पण करेन. हां, पण ही जर्नी मी आरामात करणार आहे, मला घाई नाही कसली, पहिल्यांदाच जातो आहे. कसं आहे ना, बाकी सगळ्याचा आनंद घेण्यापेक्षा मग डेस्टिनेशनचा आनंद घेण्यापेक्षा सर्वात जास्त आनंद हा जर्नीचा असतो. सो मला तो त्या जर्नीचा आनंद घ्यायचा आहे आणि तो आनंद घेण्यासाठी मी काय जास्त स्पीडअप नाही करणार आहे, आरामात जाणार, काय घरीच जायचं आहे आणि पोचणार, आरामात पोचायचं, काही घाई नाही. आता रस्ते खाली आहेत तोपर्यंत थोडासा स्पीडअप करतो जेणेकरून पुढचं जे ट्रॅफिक मला मिळू शकतं ते मिळणार नाही. ओके. सो मी आता इथे सध्या थांबवतो आणि जेव्हा उजेडेल ना त्यावेळेस मी जर्नी आपली चालू करूया. सो आता मी लागणार आहे ऐरोली ब्रिजला आणि हे असे जे ड्रायव्हर्स आहेत, बधीर ड्रायव्हर्स, त्यांच्यापासून थोडं सावधानतेने जायला पाहिजे. खूप मूर्ख ड्रायव्हर्स असतात, म्हणजे मूर्खपणा करत असतात, आपला मूर्खपणा दाखवत असतात. ठीक आहे. सो तोपर्यंत आता मला रायडिंगवर पण मी फोकस ठेवतो आणि तुर्तच तुमची रजा घेतो आणि पनवेलला गेल्यावर व्हिडिओ आपलं चालू करतो. सो आता एक थोडासा सुसू ब्रेक होता, ट्रेनमध्ये पोचलो. ट्रेनमध्ये काय झालं ना, मी नेरूळला आलो आणि नेरूळच्या इथे आल्यावर इतका जबरदस्त पाऊस चालू झाला ना की सिरियसली कंटाळा आला. म्हणजे मम्मी नंतर नाही लावला. बघा पिकांचे इथे बघा आकाश, बघा आकाश, असला ढग, काळे ढग साचले आहेत ना. तो आता इथे थोडं सुकं आहे. तो सुकं असतानाच मी कल्टी मारतो. मला ही बॅग पण अडचण वाटते. तुम्ही विचार करतो ही बॅग काढून ठेवायचा.
भिजलो पूर्ण. प्रश्न हाच आहे ही बॅग काढून घेऊ कुठे. मला वाटतं लवकर निघायला पाहिजे. ढग इथे येत आहे. आय थिंक राहू दे, अशीच राहू दे. राहू दे ही बॅग अशीच. आता थोडीशी गाणी बिणी पण ऐकत जाऊ. पूर्ण भिजलो, पूर्ण भिजायला झालं. सो मगाशी मी आता एक ब्रेकसाठी थांबलेलो ना, तर थोड्या वेळातच म्हणजे मी परत रेनकोट वगैरे घालेपर्यंत तिथे काळे ढग आलेले. तर म्हणून मी पळालो लवकर. अदरवाईज मला परत गोप्रो आतमध्ये टाकावं लागलं असता. ते नेरूळला आलो आणि पाऊस चालू झाला जोरात. मग तिकडून मी गोप्रो आतच टाकला, बॅगमध्ये टाकला, कारण आपला गोप्रो वॉटरप्रूफ आहे. पण मोटो व्लॉगिंगसाठी लागणारी म्हणजे जो सेटअप आहे ना मोटो व्लॉगिंगचा, तो तर वॉटरप्रूफ नाही आहे ना. सो मी तिथे काही नाही करू शकत. आय कांट टेक रिस्क. बघत असेल तर इथे पण काळोख आहे. हो का, सगळे काळे ढग. आज ऑरेंज झोन सांगितलेला, पण माझा पण प्लॅन आधीच ठरलेला ना. काल सारखा दिवस पाहिजे. काल ऊन होतं मस्त. उन्हात ड्राईव्ह करेन, कारण आता सध्या मला गरज आहे उन्हाची. पूर्ण भिजलोय. मागच्या ब्रेकचं काम पण करून घेतलं पाहिजे होतं कालच. अरे थांब ना भाई, ब्रेक नाही लागत आहेत माझे. गावी गेल्यावर ब्रेकचं काम करून घेतो. सो मी थोडा वेळ ब्लॉग करेन मध्ये मध्ये, 5-5, 10-10 मिनिटांचा वगैरे असं टाईपमध्ये मी करेन. कारण त्याच्यावरती नाही जमणार मला. एकच बॅटरी आहे माझ्याकडे. सो ही काय मी पूर्ण वेळ नाही चालणार, ते तर आहेच. बट जेवढा वेळ चालेल ना, त्याच्या पुढे मला चार्जिंग करायला परत सगळं चार्जर वगैरे सगळं काढावं लागेल. पॉवर बँक मला त्यात तसं थ्रू करावं लागेल. तर माझा जो सेटअप आहे तो मीडिया मोडचा आहे. आता मीडिया मोड इज नॉट वॉटरप्रूफ. सो म्हणजे जर पाऊस नसेल तर मी तो सेटअप करेन. जर पुढे जाऊन पाऊस पडणार असेल, पाऊस पडत असेल ना, तर मला नाही जमणार ते करायला. तर मला स्किप करावं लागेल शूटिंग. सो लेट्स सी, बघू पुढे काय होतं ते. मी आत्ताच इमॅजिनेशन नाही करणार त्या गोष्टीची, किंवा अजम्पशन पण नाही ठेवणार की असंच होईल. लेट्स सी, जे येईल ते आपण ॲक्सेप्ट करू. विंड ब्लास्ट किती येतोय माहिती नाही मला.
जेव्हा मी आता चेक करेन नंतर जाऊन तेव्हा कळेल. नो इश्यूज, आपण एडिटिंगमध्ये कट करतो. सो ॲज आय सेड अर्लियर की रोड तर मला माहिती नाही आहे, बट आपली पहिली राईड आहे म्हटल्यावर आपण ट्रेडिशनल रोडने जाऊ. जो मुंबई गोवा हायवे ट्रेडिशनल वे आहे, मी तोच प्रेफर करेन. काय ना, मागे ती बॅग मी लावली आहे ना, ती ब्रेक मारला की पुढे येते आणि मी व्यवस्थित लावली आहे तरी पण ते मला वाटतं सारखं टाय करत राहावं लागत राहणार त्याला. मी गाठ मारली पाहिजे होती तिथेच. ते रस्त्याचं काम चालू आहे अजून. इथे खराब रस्ता चालू झालेला आहे वाटतं. मी स्पीड कमी करतो. ओ रेती रेती. वाटत तर नाही, रस्ता ठीक आहे, चांगला आहे. हे बघा काहीच म्हणजे किती ट्रॅफिक आहे मुंबईला जाताना. आणि हा काय रोड खराब आहे, वा वा. सावधान, डायव्हर्जन. मगाशी ना मी घर बघितलं, दुमजली होतं आणि एकटंच होतं, पण भारी वाटत होता. आणि अनफॉर्च्युनेटली कॅमेरा बंद होता. सो टाइम झाला आहे 9:55 आणि मी निघालेलो 5:30च्या समथिंग निघालेलो. म्हणजे 5:30ला पेट्रोल फिलअप केलेला. सो मला असं वाटतं की खूप खूप चांगलं अंतर मी म्हणजे आतापर्यंत कापलंय. वा वा, तो नजारा बघा. सो आय डोंट नो तुम्हाला काय ऐकायला आलं असेल, पण घरून मी 5:30ला निघालेलो. 5:30ला म्हणजे पेट्रोल फिलअप केलेला 5:30ला. हो, 5:30च्या आसपासच पेट्रोल फिलअप केलेलं आणि मी निघालेलो. सो मध्ये पाऊस वगैरे ते सगळं लागून आता मी गंधर्पाईला आहे. सो मला माहिती नाही किती चांगल्या पद्धतीने मी अंतर कट केलं आहे, पण ठीक आहे, बघू होता. पुढे किती वेळ लागतो ते मला बघायचं आहे. लास्ट मला लास्ट ऑफ द दाखवेल ना, म्हणजे लास्ट जे हे दाखवतात. सो लास्ट मला रत्नागिरी 187 किलोमीटर दाखवले का. झाले असतील त्याला 20-25 मिनटं, डोंट नो. पण मी थांबलो ना आता, ते आता भरपूर जण ज्यांना मी पाठी टाकलेला ते पुढे गेले. रायगड किल्ला कधी जायचं? रायगड किल्ला नक्कीच येणार, नक्कीच येणार. आवडेल यायला. फर्स्ट आहे राजधानी. कुछ तो हुआ है, कुछ तो हुआ है, कुछ हो गया है.
कुछ तो हुआ है, कुछ हो गया है, 2-4 दिन से लगता है ऐसे. हे बघा काय डोंगर काय भारी दिसतोय, मस्तच एक नंबर. पणजी 370, रत्नागिरी 167, सो 20 किलोमीटर झाले. ही कुठली नदी आहे माहिती नाही मला, कुठली नदी आहे, चांगली आहे. हां, तर मी तुम्हाला ते सांगायचं राहून गेलं की आता मला हा असा जुगाड करावा का लागला. आता मी काय केलं आहे, जो पॉवर बँक आहे ना, पॉवर बँकने मी आता गोप्रो चार्ज करतो आहे आणि ड्युरिंग शूटिंग तर चार्ज होत नाही तो. सो मला थोड्या वेळाने आता परत शूटिंग थांबवावी लागेल आणि त्याला चार्ज देऊ लागेल. ओ माय गॉड, हे काय बोललो मी. सो शूटिंग थांबवून मला थोडा वेळ त्याला चार्ज व्हायला दिलं पाहिजे. सो मी अजूनही ब्रेक नाही घेतला आहे, म्हणजे फॉर ब्रेकफास्ट वगैरे. सकाळी निघताना आहे ना मॅगी खाल्लेलं जरा. भूक तर आहे पण नाही थांबणार. एकला चलो बे. बरं ते सांगायचं राहिलं परत. तर बरेच दिवस झाले मी ना बोलतोय फक्त की बॅटरीज घेऊ, पण ते ना काय नाही काय करून राहून जायचं. सो काल मला इमर्जन्सीमध्ये म्हणजे अर्जंटली पाहिजेच होतं. वा 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 वा, काय धुकं पडलंय बघा. हा डोंगर दिसतच नाही, ढग आले, ढग. तर काल मला अर्जंटली पाहिजे होतं. कालचे 2 ते 3 दिवस मी बघत होतो CSTला जायला, CSMTला जायला, पण नाही जाता आलं. काल भरपूर अचानक, म्हणजे सगळी कामाची पेंडिंग ठेवायची सवय आहे ना मला, मग सगळी एकत्र आली. मग सगळी एकत्र आल्यावर काय राहिली सगळी कामं. म्हणजे ॲटलिस्ट बॅटरीचं तरी राहिलंच, बाकी सगळं घेतलं पण बॅटरी विकत घ्यायच्या राहिल्या. सो त्यामुळे आता मला हे असे सगळे जुगाड करावे लागणार आहेत. सो मला दाखवतोय पोलादपूर, खेड आणि रत्नागिरी सरळ आहे. पहिल्यांदा अनुभवतोय यार, मस्त मस्त वाटतंय. पावसाळ्यात तरी मी राईड ही करणार म्हणजे करणारच, गणपतीच्या वेळेस. वा वा बाई, एवढा तामझाम पण केलाय ना, बॅग्स घेतल्या, राईड करायची हा विचार होताच. मी 2018 पासून यूट्यूब म्हणजे ब्लॉग्स बघायला, म्हणजे यूट्यूब चालत होतो तेव्हा मला मोटो रायडिंगचे ब्लॉग्स दिसले. सो मी जेव्हा ते बघितले, बघा ना, अरे यार हे दृश्यच इतकं भारी आहे ना, बघा ना काय मस्त आहे यार. हां, तर आपण होतो 2018 पासून मी ब्लॉग बघतोय. खूप जणांचे बघितले, सर्वात जास्त ते मुंबईकर निखिलचे बघायचो. सो खूप इच्छा होती माझी पण, यार गाडी बाईक असावी आणि मस्त राईड करावी. पण काय करणार, हात बांधलेले होते कारण मला गाडीच चालवता येत नव्हती.
मी गाडी चालवायला शिकलो ते 2023ला. 23ला नाही, 22ला. 2022ला शिकलो मी. 22लाच ना, 20. आपलं कोविड कधी आलेलं? 20ला. हो, 2021-22 मध्ये शिकलो. सो काय मी जास्त जुना ड्रायव्हर नाही आहे, पण इच्छा होती जायची कधी नाही कधी. राईड करायची इच्छा होती. सो मी माझ्या पहिल्या मोठ्या राईडवर, जे की आहे 450 किलोमीटर फ्रॉम भांडूप टू देवगड. गुगल मॅपने तरी तसंच दाखवलंय. आणि कसं ना, निघेपर्यंत सिरियसली सांगतो, इच्छा तर भरपूर होती राईड करायची, पण निघेपर्यंत पोटात गोळा होता. कारण कधी एवढं राईड केली नाही ना एवढी. तर भोसते घाट सुरू झालाय आता. भोसते घाट पर्यंत आलोय. आता इथून किती वेळ दाखवेल हे मी बघितलं नाही ऍक्च्युली, मॅपवर चेक नाही केले. पाटीलवाडी, भोसते घाट. मला वाटतं आता ना मला पाणी ब्रेक घेतला पाहिजे. या प्रवासाचे प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करायचा माझा विचार होता, पण निसर्गाच्या रौद्र रूपामुळे, मुसळधार पावसामुळे मला तो प्लॅन बदलावा लागला. रस्ता ओला होता, थांबे गरजेचे होते, पण तरीही हा प्रवास अखंड सुरूच आहे. आणि शेवटी संध्याकाळी 6 वाजता मी घरी पोचलो. मागे वळून पाहिलं तेव्हा जाणवलं, या संपूर्ण सफरीला लागले होते तब्बल 12 तास. तर मित्रांनो, हा होता आजचा माझा प्रवास. पाऊस, थांबे आणि तब्बल 12 तासांची सफर. प्रत्येक क्षण अविस्मरणीय होता. तुम्हाला अनुभव कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये करा. आणि हो, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. कारण अजून खूप प्रवास, अजून खूप आठवणी आपल्या राईड अँड रिलीव्ह भटकंती विथ संदेशमध्ये तुमच्यासाठी येत आहेत. धन्यवाद.